डी मराठीच्या सर्व दर्शकांना स्वागत आहे. नमस्कार. नवरात्रीचा हा तिसरा दिवस आहे आणि आज आपण एका खास प्रवासाला निघणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचं महत्त्व आणि माता चंद्रघंटा यांच्याशी निगडीत काही रहस्यमय आणि आध्यात्मिक गोष्टी. तुम्ही तुमच्या पूजेची तयारी केली असेल तर चला या दैवी शक्तीच्या भक्तीत रंगून जाऊया. नवरात्री हा सण म्हणजे 9 रात्रींचा उत्सव, जिथे आपण माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजन करतो. प्रत्येक दिवस एक खास देवीला समर्पित आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण माता चंद्रघंटा यांची उपासना करतो. माता चंद्रघंटा यांचे नाव ऐकताच एक शांती आणि दैवी ऊर्जा मनात जाणवते. त्यांचे नावच त्यांच्या स्वरूपाचे रहस्य उलगडते. चंद्रघंटा म्हणजे चंद्राच्या आकाराची घंटा. त्यांच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे, जो शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पण त्याचबरोबर त्या युद्धासाठी सज्ज असलेल्या योद्धा देवी देखील आहेत. माता चंद्रघंटा यांचे स्वरूप खूपच रंजक आहे. त्यांच्या 10 हातांमध्ये कमळ, धनुष्य, बाण, तलवार, त्रिशूल आणि इतर शस्त्रे आहेत. त्यांचा वाहन सिंह आहे, जो त्यांच्या शक्तीचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. या दिवशी भक्त त्यांच्याकडे शांती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जेसाठी प्रार्थना करतात. पण यामागील रहस्य काय आहे? माता चंद्रघंटा आपल्याला आपल्या जीवनातील नकारात्मक शक्तींवर विजय मिळवण्याची प्रेरणा देतात. त्यांची घंटा ही केवळ एक वस्तू नाही, तर ती नकारात्मक शक्तींना दूर ठेवणारी दैवी शक्ती आहे. भाग 1. माता चंद्रघंटा यांची पौराणिक कथा. चला एका पौराणिक कथेत डुबकी मारूया. पौराणिक कथानुसार माता चंद्रघंटा यांचे हे रूप माता पार्वती यांनी घेतले. जेव्हा माता पार्वती यांनी हिमालय पर्वतावर तपश्चर्या केली, तेव्हा त्यांना भगवान शिव यांच्याशी विवाह केला. पण त्यानंतर जेव्हा राक्षसांचा अत्याचार वाढला, तेव्हा माता पार्वतीने आपले चंद्रघंटा रूप धारण केले. या रूपात त्यांनी अनेक राक्षसांचा संहार केला आणि भक्तांना अभय दिले. एक कथा सांगते की एकदा महिषासूर नावाच्या राक्षसाने स्वर्गावर हल्ला केला. त्याला कोणीही पराजित करू शकत नव्हते. तेव्हा माता चंद्रघंटा यांनी आपल्या घंटेच्या नादाने सर्व राक्षसांना भयभीत केले. त्यांच्या घंटेचा नाद इतका शक्तिशाली होता की राक्षसांच्या मनात भय निर्माण झाले आणि ते पळून गेले. ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या जीवनात कितीही मोठे संकटे आली तरी मातेच्या शक्तीवर विश्वास ठेवला तर आपण त्यावर मात करू शकतो. आणखी एक रोचक गोष्ट म्हणजे माता चंद्रघंटा यांच्या संबंधित तिसऱ्या चक्राशी म्हणजेच मणिपूर चक्राशी आहे. हे चक्र आपल्या आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीशी जोडलेले आहे. जेव्हा आपण माता चंद्रघंटा यांची उपासना करतो, तेव्हा आपले मणिपूर चक्र जागृत होते आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची शक्ती मिळते. भाग 2. देवीचे रहस्य. आता बोलूया माता चंद्रघंटा यांच्या रहस्यांबद्दल. त्यांचे स्वरूप हे शांती आणि युद्ध यांचा संगम आहे. यामागील रहस्य काय आहे? माता आपल्याला शिकवतात की जीवनात संतुलन खूप महत्त्वाचे आहे. ज्या प्रकारे त्या शांत आणि सौम्य दिसतात, त्याच प्रकारे त्या युद्धासाठी सज्ज असतात. आपल्या जीवनातही आपल्याला कधी शांत राहावे लागते, तर कधी आपल्या हक्कासाठी लढावे लागते. माता चंद्रघंटा यांचा अर्धचंद्र हा आपल्या मनाच्या शुद्धतेचे, शांततेचे प्रतीक आहे. त्यांच्या घंटेचा नाद हा नकारात्मक विचारांना आणि ऊर्जेला दूर ठेवतो. म्हणूनच जेव्हा आपण त्यांच्या मंत्राचा जप करतो, तेव्हा आपले मन शुद्ध आणि शांत होते. त्यांचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटेय नमः. हा मंत्र जपताना आपण आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचारांना दूर करू शकतो. याशिवाय
माता चंद्रघंटा यांच्याशी निगडीत रंग आहे पिवळा. म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे किंवा पूजेत पिवळी फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. भाग 3. भक्तांसाठी प्रेरणा आणि उपासना पद्धत. माता चंद्रघंटा यांची उपासना कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. पूजेच्या ठिकाणी मातीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. त्यांना पिवळी फुले, खीर किंवा केळी अर्पण करा. मग त्यांच्या मंत्राचा 108 वेळा जप करा. याशिवाय दुर्गा सप्तशी मधील चंद्रघंटा यांच्याशी संबंधित श्लोकांचे पठण करा. माता चंद्रघंटा आपल्याला धैर्य, शांती आणि आत्मविश्वास देतात. जर तुम्ही तुमच्या जीवनात कोणत्याही संकटातून जात असाल तर मातेच्या या रूपाची उपासना तुम्हाला नक्कीच बळ देईल. त्यांच्या घंटेचा नाद तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करेल. तर मित्रांनो, आज आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचे महत्त्व आणि माता चंद्रघंटा यांच्या रहस्यांबद्दल जाणून घेतलं. मातेच्या या रूपाने आपल्याला शिकवले की जीवनात शांती आणि शक्ती यांचा समतोल राखणे किती महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल आणि तुमच्या नवरात्रीच्या उत्सवाला आणखी खास बनवेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माता चंद्रघंटा यांच्याशी निगडीत कोणती कथा किंवा अनुभव सांगायचे आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. चला, मातेच्या आशीर्वादाने आपण सर्वजण आपल्या जीवनात यशस्वी होऊया. जय माता दी. धन्यवाद.